तर जरांगेंसोबतची बैठक निष्फळ ठरलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जरांगे पाटील यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे थोड्याच वेळात माध्यमांशी देखील या सगळ्या संदर्भात संवाद साधतील। मुंबईकडे येण्यावर ठाम जरांगे पाटील असल्याची माहिती आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडलेली आहे, पण ही बैठक निष्फळ झालेली आहे। जरांगे पाटील आता मुंबईत येण्यावर ठाम असल्याची माहिती मिळते। जरांगे पाटलांचं हे वादळ आता मुंबईत देखील धडकणार आहे। मुंबईमध्ये ते येण्यावर ठाम आहेत। त्यांच्यासोबत झालेली शिष्टमंडळाची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळते। ते मुंबईमध्ये उद्या येणार आहेत आणि आज जरांगे पाटील हे थोड्याच वेळात माध्यमांशी देखील आता संवाद साधतील आणि अधिकृत माहिती देणार आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधतायत। थांबलोत बऱ्याच वेळ आम्ही लोणावळ्यामध्येच आत्तापर्यंत, बराच वेळ म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत लोणावळ्यामध्येच थांबलो, कारण आम्हाला मार्ग काढायचा, आम्हाला आंदोलन करायचंय हेही खरंय, समाजाला न्याय द्यायचा हे पण खरंय, परंतु मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचंय मराठा समाजाला। म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलोत लोणावळ्यातच की कुठेही मार्ग निघू। आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरण उपोषण, त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला, मग गावाकडे जावं लागेल ना। तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचंय? तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला? तर नाही। माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय। आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो, पण तोडगा नाहीये त्याच्यात। जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे, त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे, 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय, त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा। परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे, आणखीन थोड्या वेळाने येणार आहे। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक, शासन निर्णय, आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणलं ठीक आहे, मग तेच येऊ द्या, तोवर आम्ही चालतो मुंबईकडेच। कारण इथं काही जणांच्या काही बाईटा आल्यात असं मी ऐकून की बाईट आल्या आता ते गुलाल उधळणारे इथंच म्हणून लोणावळ्यातच। आता मग आम्ही पण थांबलो, आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे। म्हणजे एकूण चर्चेत काही नाहीये, सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत। म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतायत, ते काढतायत, मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण। आणि मग मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे ना। मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल, आम्ही तिथं थांबू, पुन्हा चर्चा करू। कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल? ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच, एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला, आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे, बाजूला थांबू, आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जास्त। आता लगेच निघणार का? कोण असणार आहे त्याच्यात? नाही सांगितलं त्यांनी, पण मोठंच मोठं म्हणजे कोण? मुख्य काय असते ना, मंत्री असते, अधिकारी बी असते ना। मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळे। मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी, सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच, मोठ्याचा अर्थ मोठाच। मुख्यमंत्र्यांनी शक्यता नाही 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 नाही, मंत्री काय बांधव आणि काही सचिव येतील असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं, तुम्ही सांगा आले ते, तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू, आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्याने चाललो आम्ही ते थांबतील। मुख्यमंत्र्यांचं झालं का? नाही नाही, व्हीसीद्वारे तुम्ही काय चर्चा करणार होते मुख्यमंत्र्यांद्वारे? रेंजीचाच पत्ता नाही, धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना। ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं कवर तरी आपण, त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत आहे, चला जाऊ द्या, मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची, कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे। आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला। माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतात, आमचं जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत। आमचं बी सोपं नाही, दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही, आता हे सरकारच्या हातात। तर आमची अशी विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं, चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा। म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही, हे असंच राहील दादा चालू, हे शिष्टमंडळ आलं
ते जुनं आलं नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात, आम्ही त्यांना दोष नाही देणार. पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघं असं बिया ना आता कवर मागर आता नाही, नाही. तिघं तुम्ही या एकत्र या, नाही तर तिघात मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला. ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही नाही नाही, शिष्टमंडळाकडून जे आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदार आड काय इतक्या मापमध्ये कुठे चर्चा करतील नाही, ते? मग तिथं कधी वेगळं. आतापर्यंत आता या बाजूला एक आहे की शिष्टमंडळाची शिष्टमंडळ येणार चर्चा आहे, केली. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे. ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही नाही, आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. नाही, तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब, त्यांनी दिले मला आताच. तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय. तिथं आम्ही अमरण उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज, आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे. असं काहीच नाही. आणि तुमचं काय आज होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड तुम्हाला कशावर वाटतंय? नाही मग अरे बाबा, मी जेवण केलं नव्हतं तिथं, काय बंदारण फिरणार, माझ्या समाजाला माहिती आहे बंदार नाही काय नाही. उगा वार्ता पसरू नका, काय वार्ता पसरू नका. तिथं सभा घेतली, तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही. इथं. मग शिष्टमंडळाला अरे शिष्टमंडळ नाही येते, अधिकारी येते दादा, ते एक अधिकारी येत, ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा, हे माहिती द्यायला आले ते. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही, त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अरे मग काय तुम्हाला काय नाही, समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही थांबा तुम्ही, थांबा रे. तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय, पहिल्या दिवसापासून. तुम्ही पहिल्या दिवसापासून- अरे मला, अरे प्रश्न नाही येतो, कधी येतो? एक मिनिट मी बोलतो, एकच मिनिट प्लीज 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 एक मिनिट, एक मिनिट थांबा. सगळे शांत बस. ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे, तुमचे प्रश्नच वेगळेच आल्यापासून. अरे माझ्या समाजाला नाही अडचण, मला जेवायचं राहील. एकच मिनिट, अरे ऐका हो, तुम्ही हा बघ, तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे, ऐका प्लीज एकच सर. तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता, म्हणलं चला बोला इथंच, जेवता जेवता इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं, पोरं येतं सगळे, तिथंही पोरच होते आंतरवालीत पण. त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा, आणि ते बी भेटेत. ते म्हणजे लोकात मग आम्ही नाही येत, त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे, मी तरी वागू तरी कसं? ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे, म्हणलं येऊ द्या. मग मी चाललो मुंबईकडे. काही मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले आहेत काय? काहीच नाही, तेच मी बोललेलो होतं ते काहीच नाही. चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून घेतलं. नियोजन काय आहे? 54 लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली, त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली, सगळ्या स्वाऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेची आहेत. प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दल झाली, पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली, ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं, म्हणलं मी जातो, आम्ही मुंबईकडे निघतोय. फक्त बंदाराआड मला डाग नका लावू. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, मी बंदाराआडचा नाहीये. ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करावं? नोंदी किती नोंदी सापडल्या, लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत, त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय? आणि नाही तोंडी सांगितलंय, पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत. अधिकृत नाही, मी त्यांना डाटा मागितला होता, त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगत. त्यांनी काय कोंडी किती सांगितलंय? तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ एक कंटिन्यू होऊ दे ना प्रश्न. हा, आझाद मैदानावर परवानगी नसली तरी तुम्ही आझाद पाटील ते त्यांचे वैयक्तिक काय आहे ते सकाळी नवीन एक आलं होतं ते कुठलं शिष्टमंडळ होतं आपल्याला ते म्हणले नाव सांगू नका, साहेबाकडून चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याच्या. ते नाव सांगू नका. हेच होतं त्यांचं विधी, त्यांनी तेच लिहून नेलंय. हे आता आले परवाचे हे साहेब, त्यांनी तेच लिहून नेलं. आता घेऊन येणार आहेत, तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त वारंवार तेच होत आहे. हा. म्हणून ते मला हे सांगा की कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा, की तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काही ते सांगतात. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाणे कटाळा खरंच आलाय. शेवटचा केलंय प्रयोग आता. ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खाता खाता बोलू. मला फक्त एवढंच, मी लय प्रामाणिक, मला डाग नका लावू.
हा, नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो, तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे. मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच, त्यांचं विचारणं गरजेचं आहे. पण बंद दाराआड ते लागलेत भ्यायला की पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा अंग थरथर कापत. काय सांगू आता, मग आता आडून जावं तर इकडून मला भेवेल, नाही जावं तर तिकडून ये. आझाद मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का? परवानगी दिली, परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी, त्यांनी सांगितले, एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची, तिथे स्टेज लावणं चालू आहे, पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलंय. वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का, म्हणजे त्यांच्याकडे ते कागद आहेत. समजा नाकारली ती परवानगी नोटीस याची तुम्ही जाणार का? आहे असं ते पोलीस म्हणले, बॅबी वाचेल परवानगी नाही. नाकारली तरी तुम्ही जाणार का? त्या नोटीशीत त्यांनी मला सांगितलं, मी वाचलेली नाही. उठलो होतो मी, नेहमीच कपडे घातले, मला जायचं होतं. ते म्हणले एकच मिनिट, एवढं उत्तर देत लगेच. त्यांनी मी वाचले नाही. ते म्हणले काहीच नाही, जे कोर्टात आहे त्याच्या बाबतची नोटीस आहे. म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत. या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे, कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमाबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे उद्या 26 जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटिशीमध्ये आहे. आणि ती नोटीस तुमच्या नावावर आहे. मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज, आंतरवाली सराटे, तालुका अंबड, जिल्हा जालना. नाही, मी वाचली बी नाही ती. तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नावावर नोटीस कसं काय. ते म्हणले आता तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का. आणि ते म्हणले तसे 9 नाव आहेत. म्हणलं मग त्या 9 नावावाल्याच्या सह्या घ्या ना, मग आपल्या काय का आता. ते म्हणले नाही हे काहीच नाही, कोर्टाची. आता या नोटीस नंतर नंतर सुद्धा तुम्ही तुम्ही अरे मी आझाद मैदानाला चाललो. चलो आझाद मैदानाला आंबरवाला मैदानाकडे निघालेला आहोत असं जरांगे पाटील म्हणतात आणि ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सरकारचं शिष्टमंडळ नव्हे, अधिकारी आले होते असं देखील त्यांनी म्हटलंय. बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही असं देखील जरांगे पाटील म्हणाले. अधिकारी माहिती देण्यासाठी आले होते आणि म्हणून थांबलो होतो असं देखील ते म्हणाले. मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे, सरकारला सहकार्य करायचं आहे, पण आम्हाला फक्त आरक्षण हवं असं देखील ते म्हणालेले आहेत. मनोज जरांगे आझाद मैदानात जाण्यावर ठाम असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे. जरांगे पाटील मुंबईवर येण्यावर ठाम आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरलेली आहे आणि ते आता आझाद मैदानाकडे कूच करतायत. जरांगे पाटील यांचं हे वादळ आता मुंबईवर धडकणार आहे. आपल्याला नोटीस देखील दिलेली आहे, मात्र या नोटीसमध्ये अनेकांची नावं आहेत. पण आपल्याला आंदोलन करण्यासाठी किंवा तिथे स्टेज बांधण्यासाठी देखील परवानगी दिलेली आहे आपल्या सहकाऱ्यांना असं देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि आपण आता आझाद मैदानाच्या दिशेने निघालेलो आहोत. आझाद मैदान पोलिसांची परवानगी नाही, मात्र मनोज जरांगे हे जाण्यावर ठाम असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे. तर आपण हे दृश्य बघतोय. आझाद मैदानामध्ये सध्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी तयारी केली जाते. मराठा समन्वयकांकडून स्टेज बांधणीला सुरुवात झालेली आहे.